तेरे क्या है जीना, बिन तेरे क्या है जीना, मेरे दिल की रानी तुम, मेरी खुशियों का मौसम, मेरे ख्वाबों की ताबीर, मेरे सपनों की तस्वीर, बिन तेरे कैसी यार, वो जीत हो या हार, तेरे संग है सब कुछ, तू ना हो तो बेकार, बिन तेरे क्या है जीना। नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचारी पोलिसांनो, कसे आहात सगळे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की चालू घडामोडीची सिरीज आपण संपूर्ण कंप्लीट केलेली 1 ते 11 व्हिडिओज तुम्ही बघून घ्या, आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत. ते बघितले की तुम्हाला चालू घडामोडीचं ट्रेंड आणि चालू घडामोडीचे जेवढे प्रश्न येणार आहेत ना सोन्या, त्यातील 99% प्रश्न तिथून घेतील, गॅरंटी देतोय मी. आज ठाण्याचा पेपर आहे, बघून घ्या तुम्ही. ठाण्याची एक्झाम अजून झालेली नाहीये तरी सुद्धा मी तुम्हाला काय सांगतोय की त्याचे प्रश्न जे आहेत ते बघून घ्या. तिथं तुम्हाला कळेल की आपल्या व्हिडिओजच्या सगळे आसपासचे प्रश्न आहेत, म्हणजे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण, त्याच्या आसपासचे सगळे प्रश्न आहेत. मग आता हे नेमकं आपण काय करतोय, तर चालू घडामोडी झाल्यानंतर आता जीएस-जीके सुद्धा समजणं गरजेचं आहे. चालू घडामोडीचे 6 ते 7 प्रश्न येतात, पण उर्वरित सर्व जीएस-जीके आणि त्या जिल्ह्याशी संबंधित माहिती असलेले 4 ते 5 प्रश्न येत असतात, आणि ते कळणं फार गरजेचं आहे. जसं की आपण एक प्रश्नपत्रिका बघितली अहमदनगर जिल्ह्याची, त्या जिल्ह्यातील जे जे प्रश्न आहेत त्याच मुद्द्यांवर या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहेत, आणि म्हणून तेच मुद्दे करायचे. त्याचं स्पष्टीकरण बघून घे सोन्या, अजिबात टेन्शन घेऊ नको, परीक्षेला जा. आपला टार्गेट आहे 25 पैकी कमीत कमी 23-24, कमीत कमी म्हणतोय बरं का, जास्तीत जास्त 25 पैकी 25 मार्क मिळवणं गरजेचं आहे. कारण 1.5 तास असतो, वेळ असतो एका एका प्रश्नाच्या मागे विचार करण्यासाठी. घाई करायची नसते, रिलॅक्स डोकं ठेवायचं असतं आणि त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा असतो. आज आपण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरतीची अख्खी प्रश्नपत्रिका बघणार. अख्खी म्हणजे जीएस-जीकेचे 25 प्रश्न जे आहेत त्यामध्ये चालू घडामोडी सुद्धा कव्हर होऊन जाईल तुमचं. बघा, पहिला प्रश्न आहे, नक्षल प्रभावित जिल्हा कोणता नाही? तर आपण ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरलेला आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर. या छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग जो आहे, एकूण किती 8 जिल्हे, 8 पैकी एक जिल्हा आहे हिंगोली. बाकी हे सर्व जे नागपूर प्रशासकीय विभागातील आहेत. भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यांसोबतच अजून वेगवेगळे म्हणजे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड आणि यवतमाळ. यातील जे नांदेड आहे हे छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागातील आहे. अमरावती मध्ये या प्रशासकीय विभागातील यवतमाळ आहे. बाकी हे 4ही जिल्हे जे ते नागपूर प्रशासकीय विभागातील आहेत. पुढचा मुद्दा म्हणजे हिंगोली जिल्हा नक्षल प्रभावित जिल्हा नाही. हे सर्व जिल्हे आंध्र प्रदेश. कोणते? तर आपल्याला पर्यायातील आणि हे सर्व बरोबर आहे की नाही. आंध्र प्रदेश बघा ना, हे यवतमाळ आहे, नांदेड आहे, आंध्र प्रदेशच्या सीमेला लागून आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या नक्षलग्रस्त प्रदेशांना लागून असल्यामुळे यांना नक्षलग्रस्त जिल्हे म्हटलं जातं. भारतातील तब्बल 9 राज्य आहेत. किती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आयएमपी आर्थिक पाहणी अहवालातील हा मुद्दा आहे बरं का. 9 राज्य एकूण नक्षल प्रभावित किंवा नक्षलाचा तडाखा सहन करणारे हे जिल्हे आहेत. बाकी बघा, समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरलं जातं? सोनार तंत्र. लई वेळा विचारलाय तुला, 100 वेळा यावर प्रश्न विचारून गेलेला आहे. समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्र. मग तुम्हाला ट्रेंड समजणं गरजेचं आहे. सर, मी सायन्स साठी काय करू? सायन्स साठी काय करायची वेगळी गरज नाहीये. जे प्रश्न येऊन गेलेले आहेत तुझ्या या परीक्षेमध्ये 2024च्या मागच्या महिन्यात आणि या महिन्यात, त्याच प्रश्नांचं जे आहे विस्तारित सखोल स्पष्टीकरण बघून घे. सायन्स त्याच्या पलीकडे जात नाही सोन्या. इथे काय विचारलं गेलेलं आहे? एकूण 4 पेजेस आहेत सोन्या सायन्सचे. आपल्या टेलिग्राम नाही, ते इंस्टाग्रामच्या चॅनलवर मी टाकणार आहे. आज संध्याकाळीच टाकत आहे. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर 1 मिनिट थांब, मी तुला जे आहे आपली आयडी देतो, लिहून घे, ती लगेच टिपून घे आणि सर्च करून बघून घे. सोन्या, ही आपली इंस्टाग्रामची आयडी आहे, करंट स्पेस अफेअर्स स्पेस 9. अफेअर्स आहे बरं का. यस आहे, इकडं यस नाही लावला तर अफेअर होऊन जातं, तो वेगळा अर्थ होतो. CURRENT स्पेस द्यायचा, हा स्पेस डॅश नाहीये. AFFAIRS स्पेस द्यायचा आणि 9 आहे, 9 बरं का, 9. तर हे करंट अफेअर्स आपलं हे बघा इंस्टाग्रामचं चॅनल आहे. हे चॅनल किंवा काय असतं ते जॉईन करून घ्या. या ठिकाणी माझा फोटो दिसतोय तुम्हाला. त्यानंतर बघा इथे हे आज 2 रील अपलोड केलेले आहेत, म्हणजे टाकलेले आहेत. सगळं करंट अफेअर्स म्हणजे मुद्दे आहेत. बघा, फॉर एक्झाम्पल साठी मी तुम्हाला सांगतो, नाटो अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे परीक्षेमध्ये बघ ना, विचारलंय की नाही, नाटोचा लॉंग फॉर्म विचारला. नाटोची स्थापना 1949 मध्ये झालेली आहे. सदस्य संख्या किती आहे? 32 आहे. विचारलं गेलेलं आहे. याच तुमच्या
आत्ताची जी 7 तारखेला परीक्षा झाली होती 7 जुलै पासून ते आतापर्यंत ज्या ज्या परीक्षा होत आहेत त्यामध्ये नाटो विचारलं जाते का, कारण 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याचसोबत स्पर्धा परीक्षा अधिनियम 2024 आतापर्यंत एकही प्रश्न आला नाही, पण मला असं वाटते की आज ठाण्याची परीक्षा येऊ शकतो त्याच्यावर, आणि मुंबईच्या परीक्षेमध्ये सुद्धा येऊ शकतो. हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी इथं विचारला, या परीक्षेमध्ये महाराष्ट्र केसरी विचारला गेलेला आहे, ते मुद्दे आपण अगोदरच कव्हर केलेले आहेत. त्याचसोबत बघा आत्ताच झालेली विधान परिषद निवडणूक 2024 ची लोकमान्य टिळक पुरस्कार 2024 विचारलाय की नाही, आणि तू बघून घे व्हिडिओ केव्हा टाकलाय, अरे पूर्वी टाकलेला आहे. म्हणजे आपण काय करतोय, हॉट टॉपिक जे आहे तेच घेतोय, 1.5 मिनिटांमध्ये अख्खा मुद्दा कव्हर करतोय. जॉईन करायचं असेल तर करून घे सोन्या, महत्वाचे मुद्दे आहेत ते, करंट अफेअर्स त्याच्या पलीकडे जाणार नाही सोन्या. बघा समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरलं जातं, याच चॅनलवर आपण काय करणार आहोत, सायन्स 4 ते 5 पेजेस आहेत, स्क्रीनशॉट काढून ते पेजेस आपण स्लाइडच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता, ते टाकून देतो, पॉज करू बघ. पण माझं असं म्हणणं आहे की सगळंच पाठ करण्यापेक्षा, कारण तुला काही दिलं वाचायला की तू पाठांतर करत बसतो, अजिबात करू नकोस तसं सोन्या. प्रश्नपत्रिका अनालिसिस कर. ही प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस करतोय, यामध्ये काय दिलेले, मोजण्यासाठी म्हणजे मोजण्यासाठीचे वेगवेगळे तंत्र विचारले गेलेले आहेत. सोनार यावर 100% प्रश्न विचारला जातोच, परंतु त्यासोबतच अजून वेगवेगळे सुद्धा आहेत, आणि ते मी जास्त विचारले गेलेले जे मुद्दे आहेत की नाही, ज्यावर जास्तीत जास्त प्रश्न आजपर्यंत विचारले गेले तेच या ठिकाणी ऍड केलेले आहेत. अॅनिमोमीटर वाऱ्याचा वेग यावर तर 1000 वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. अल्टिमीटर समुद्रा सपाटीपासूनची उंची विचारली जाते. हायड्रोमीटर यावरही 100 वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे आतापर्यंत, ठीक आहे. आणि ॲमीटर या ठिकाणी, अॅनिमोमीटर आणि ॲमीटर वेगवेगळे. ॲमीटर जे आहे विद्युत प्रवाह, आणि अॅनिमोमीटर वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठीचा आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. खालीलपैकी कोणते खेळाडू ऑलिम्पिक पदक विजेते नाही, घाई करू नकोस. ऑलिम्पिक पदक विजेते म्हटलं की अभिनव बिंद्रा तू लगेच क्लिक करून टाकशील, कारण तू पाठांतर केलेलं आहे, आणि त्या पाठांतरामध्ये तुला एक गोष्ट माहिती आहे की आपल्या भारतात पहिलं एकेरी गोल्ड मेडल ज्यांनी मिळवून दिले 2008 मध्ये ते म्हणजे अभिनव बिंद्रा. आता संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण बघितल्या सगळ्या आजपर्यंत झालेल्या, तर यांच्यावर 7 ते 8 वेळा प्रश्न विचारला गेलेला. अभिनव बिंद्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, त्याचसोबत त्यांनी जे आहे गोल्ड मेडल केव्हा मिळवलं होतं, तो एकदा प्रश्नपत्रिका बघ. आपलं पुस्तक सुद्धा आहे महाराष्ट्र पब्लिकेशनचं, एकूण भाग 1 आणि भाग 2, त्यापैकी बघा या ठिकाणी आहे एक आपलं भाग 1, हे जे पुस्तक आहे यामध्ये सर्व 7 तारखेला झालेल्या परीक्षा होत्या त्या प्रश्नपत्रिका आहे, त्यांचं उत्तर आहेत. ते घ्यायचं असेल तर घेऊन टाक, अजूनही वेळ आहे तुझ्याकडं, म्हणजे मी तुला जबरदस्ती करत नाहीये, पण क्वेश्चन अनालिसिस केल्याशिवाय तुला पुढे जाऊ नकोस, अन्यथा लय मोठे मोठे पुस्तकं आहेत आणि ते पाठ करत बसशील तू, भयानक परिस्थिती होऊन जाईल तुझी. अभिनव बिंद्रा हे ऑलिम्पिक मेडल विजेते आहेत, त्याचसोबत लिएंडर पेस हे सुद्धा आहेत, त्याचसोबत करमन मल्लेश्वरी हे सुद्धा आहे, परंतु मिल्खा सिंग हे नाही आहेत मित्रांनो. यांनी आपल्या आयुष्यावर मूवी बनवण्यासाठी केवळ ₹1 एवढं जे आहे त्यांनी हे घेतलं होतं, काय म्हणतात त्याला, ₹1 त्यांनी काय म्हणतात त्याला, त्यांनी घेतले होते, ₹1 घेतले होते, बाकी वेगवेगळे आहेत. MS धोनी बघा ना तुम्ही सर्च करून किती रुपये घेतलेले आहेत आपल्या स्वतःच्या आयुष्यावर मूवी बनवण्यासाठी, करोडोंमध्ये घेतले. सचिन तेंडुलकर करोडोंमध्ये घेतलेले आहेत, परंतु मिल्खा सिंग ₹1 घेतलेले आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा भाग मिल्खा भाग मूवी बघितला नसेल तर बघून घ्या, फार सुंदर आहे, जबरदस्त म्हणजे इन्स्पिरेशनल आहे. युद्ध माझ्यासोबतच चालू आहे, अरे तो स्विमिंग पूल मध्ये असतो, म्हणजे व्यायाम करत असतो, समोरून एक सुंदरी येते आणि मग तो म्हणतो की नाही थांब, युद्ध माझ्यासोबत चालू आहे, तुझ्यात काय कमी नाही, माझ्यासोबत युद्ध चालू आहे माझं. आलं लक्षात, कॉम्पिटिशन कुणासोबत आहे, स्वतःसोबतच आहे. मिल्खा सिंग हे ऑलिम्पिक पदक विजेते नाहीत. मिल्खा सिंग हे पहिले भारतीय खेळाडू आहेत जे ऍथलीट्स स्पर्धांमध्ये फायनल मध्ये पोहोचले होते. अभिनव बिंद्रा रायफल नेमबाज, आता सांगितलं 2008 मध्ये त्यांना गोल्ड मेडल प्राप्त आहे. पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक ज्यांनी मिळवून दिलाय ते म्हणजे अभिनव बिंद्रा आहेत. करनाम मल्लेश्वरी इसवी सन 2000 मध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला असल्यामुळे त्यांचं नाव ऑप्शन मध्ये आहे. आणि लिएंडर पेस टेनिस खेळाडू आहेत, 1996 मध्ये ऑलिम्पिक पदक त्यांनी मिळवलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता? लय ठुसका प्रश्न आहे. आर्टिक महासागर आहे. आर्टिक, अटलांटिक नाही बरं का, अटलांटिक वेगळा, तो युरोप आणि अमेरिका यांच्या दरम्यानचा आहे, किंवा आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका यांच्या दरम्यानचा आहे. परंतु प्रशांत महासागर क्षेत्रफळाने सर्वात मोठा, खोलीनुसार सर्वात खोल प्रशांत महासागर आहे, आणि त्यालाच काय म्हटलं जातं, रिंग ऑफ फायर त्यांनी तयार केलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी मॅप काढून देतो 2 मिनिटात, जास्त खोल जाऊन उपयोग नाहीये सोन्या. हे उत्तर अमेरिका आहे, हे दक्षिण अमेरिका आहे. ठीक आहे, इथे रॉकी पर्वत आहे उत्तर दक्षिण पसरलेला, या ठिकाणी जे आहे अँडीज पर्वत आहे. अँडीज पर्वत जगातील सर्वात लांब पर्वत आहे, लांब. हिमालय
सर्वात उंच, कन्फ्युज नको होत जाऊ सोन्या, ये उत्तर आणि दक्षिण अमेरिका, याच ठिकाणी बघा इथे एशिया आहे. सर एशिया तर पलीकडे असायला पाहिजे सोन्या, पृथ्वी गोल आहे, एशिया आहे, या ठिकाणी जपान आहे, या ठिकाणी आपला भारत आहे. ठीक आहे, एशिया आणि एशियाच्या याच ठिकाणी, एशिया इथे ऑस्ट्रेलिया आहे बरं का, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी, म्हणजेच उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला, एशियाच्या पूर्वेला हा संपूर्ण भाग रिंग ऑफ फायरचा आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणावर लावा निघत असतो, मोठ्या प्रमाणात भूहालचाली याच ठिकाणी होत असते. आणि इथेच मरियाना गर्ता आहे सोनिया. ही मरियाना गर्ता एकूण जवळपास 11 किलोमीटर खोल आहे. 11 किलोमीटर खोल, 11.2 असं लक्षात ठेवलं तरी चालेल. इथे आकडे दिलेले आहेत बघा, 10,984 दिलेला आहे, एक्झॅक्टली एवढं आहे. मी तर वाचलेलं 11.2, पण ठीक आहे, हे आकडा एक लक्षात ठेवायचा. 11 किलोमीटर खोल आहे सोन्या. बाकी सर्वात लहान महासागर कोणता? आर्क्टिक महासागर. सर्वात मोठा प्रशांत महासागर. आपल्याला सर्वात लहान नाही सोन्या, सर्वात लहान विचारला होता, सर्वात मोठा प्रशांत महासागर बाबत मी तुला सांगितलं, चुकून काय अडचण नाही. मरियाना गर्ता हा प्रशांत महासागर आहे. याची खोली सुमारे 11 किलोमीटर आहे. मोलाई डीप हे ठिकाण आर्क्टिक महासागरातील, मोलाई डीप. आणि आर्क्टिक महासागरातील सर्वात डीप ठिकाण, डीप म्हणजे सर्वात खोल ठिकाण कोणतं आहे? तर मोलाई. आपल्याला सागरांवर प्रश्न विचारला आंतरराष्ट्रीय स्तरावर, याचा अर्थ काय की महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हिंद महासागर, त्याचसोबत अटलांटिक महासागर कोणाच्या दरम्यान आहे? तर अटलांटिक महासागर हा युरोप, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका यांच्या दरम्यान आहे. त्यानंतर हिंद महासागर हा आपल्या हिंदुस्थानच्या दक्षिणेला आहे. ठीक आहे. बाकी दक्षिण महासागर एक नवीन सागर आहे, आलं लक्षात. म्हणजे त्याचं नाव पूर्वीचं काय होतंय तुम्हाला सांगायचं, आत्ताच 2023 मध्ये त्याचं नाव बदलण्यात आलंय, दक्षिण महासागर करण्यात आलेले. जे आडवा होता की नाही दक्षिण गोलार्धामध्ये पसरलेलं, त्याच ठिकाणी तुम्हाला माहिती वेगवेगळे वारे वाहत असतात. ते अक्षवृत्त 50 अक्षवृत्तावर, 40 अक्षवृत्तावर आणि 55 अक्षवृत्तावर वारे वाहत असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठा पाऊस पडतो. कुठे? ऑस्ट्रेलियाला. जास्त डीप मध्ये घेतलं मी अजून तर तू म्हणतो की लय सर एका प्रश्नासाठी तुम्ही 2-2, 3-3 मिनिटं घेतात. सोन्या तुला हा मुद्दा कळणं गरजेचं आहे रे, इथं मार्क जाईल तुझा. अनेकांनी कुठेतरी काळं करून घेतात ते. अरे हक्काचे मार्क आहेत. एका मार्काने गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना विचारा की वर्षभर कष्ट करून आणि नुसता अभ्यास करून, लायब्ररीत नाही सोन्या, घाम गाळून ग्राउंडवर एवढं सगळं करून एका मार्काने गेलाय, विचारा किती भयानक टेन्शन येत असेल, विचार कर. आणि घराची परिस्थिती हालाकीची. आणि त्यासाठी म्हणतोय सोन्या, एक मार्क आपला हक्काचा सोडायचा नाहीये, पिंजून काढायचं अख्खं, सुट्टीच नाहीये भाऊ. विचार काय विचारायचं म्हणा. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा काय? अटल सेतू हा मुंबईचा 6 लेन एक्सप्रेस हायवे आहे. तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो? नवी मुंबईशी जोडतो. अख्खा मुद्दा आपण कव्हर केलेला आहे. चालू घडामोडी भाग 1 ते 11. कृपया करून, म्हणजे मला व्ह्यूज तुझ्या एका व्ह्यूने काहीतरी मिळणार तसलं काय नाहीये सोन्या, खरं सांगतो तुला मी. तू हे मुद्दे कव्हर करून घे. परीक्षा तुझी जवळ आलेली आहे, यावर तुला प्रश्न विचारला जातोय. प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. केवळ पालघर किंवा केवळ मुंबईच्या परीक्षेत विचारलं जाईल असं नाहीये, सगळ्या परीक्षेमध्ये विचारला. आता हे बघ ना, छत्रपती संभाजीनगरची प्रश्नपत्रिका आहे, तरी सुद्धा विचारलं गेले, कारण आपल्या भारतातील सर्वात लांब हा ब्रिज आहे आणि जगातील 8व्या क्रमांकाचा हा ब्रिज आहे, समुद्रावरील ब्रिज. लांबीनुसार किती? ते 21.8 किलोमीटर. यावर विचारला गेलेला आहे प्रश्न. एकूण लांबी किती? तर पर्याय दिलं होतं बघा, 22.8, 21.8, त्यानंतर 21.7 आणि 22.7. कसं वाटतंय तुला आता? बघ बरं. सर मी तर वाचलं होतं, पण तिथं कुठंतरी चुकून काळं करून आलो मी. बघ ना, सगळे जवळचेच पर्याय आहेत ना, म्हणून सांगतो तुला. विचारलं जाते 6 लेनचा एक्सप्रेस आहे, विचारलं गेलेले. त्याच सोबत हा जो आहे शिवडी नावाशेवा यांना जोडत असतो, इथं दिले की नाही मला माहित नाही, पण 16.5 किलोमीटर लांबीचा मार्ग समुद्रावर बांधला आहे. तर सुमारे 5.5 किलोमीटर जमिनीवर आहे हा. समुद्रावर किती? 16.5 किलोमीटर. महत्वाचं सांगतो एक मुद्दा सोन्या, त्या ठिकाणी तू बघितलं तर इथे मॅप दिसेल तुम्हाला, म्हणजे चित्र दिसेल कोणाचं? अटल सेतूचं, कुठून कुठपर्यंत. ठीक आहे. त्याचसोबत त्यामध्ये सगळी माहिती दिलेली, म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची दिलेली आहे, एकूण लांबी दिली, त्याच्या पलीकडे जाणार नाही. प्रश्न घ्यायचे असतील ना प्रश्न बनवणाऱ्याला, तर हे व्हिडिओ बघावे लागतील, त्यावेळेस तो चांगला प्रश्न बनवू शकतो, नाही तर ठुसका बनेल त्याच्या हातातून. एवढं सगळं क्लिअर केलंय आपण, उगाच सांगत नाहीये सोन्या. बघ पुढचा प्रश्न काय आहे, ही सगळी माहिती ही दिलेली आहे तुला. अटल सेतू याला नाव देण्यात आलेलं आहे आणि उद्घाटन किती तारखेला करण्यात आलं होतं? 12 जानेवारी 2024ला. बरं, 12 जानेवारी हा दिवस जो आहे राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद
यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? का बरं प्रश्न विचारला गेला होता? कारण 12 जानेवारी हा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे, औचित्य साधलेलं आहे की नाही या अटल सेतूच्या उद्घाटनाचं, आणि त्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे. तसं बघितलं तर जीएस आहे ना सर्वात छोटा विषय, आणि त्याच्या विरुद्ध बघितलं तर सर्वात मोठा विषय. सर्वात छोटा कुणासाठी? जे स्मार्ट वर्क करतात. सर्वात मोठा कुणासाठी? तर जे गदामजुरी करत असतात. इथे बघा 66व्या महाराष्ट्र केसरी, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र केसरी आपण आपल्या रील इन्स्टावर कंप्लीट केलेली, त्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. कोण आहेत ते? शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, हर्षद सदगीर की सिकंदर शेख? पर्याय क्रमांक 3 सोलापूरचे आहेत ते. सोलापूर नाही, सोलापूरचे आहेत ते. ठीक आहे. बाकी पहिली महाराष्ट्र केसरी महिला कोण आहे? प्रतीक्षा बागडी. केलंय तिथं कव्हर. 66वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिव या ठिकाणी झालेली आहे. सिकंदर शेख याने शिवराज राक्षे याचा पराभव केलेला आहे. 66व्या महाराष्ट्र केसरीचा किताब त्यांनी जिंकलेला आहे. 66व्या महाराष्ट्र केसरी 2023-24 तेच दिलेलं आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, इग्नाइटेड माइंड या पुस्तकाचा लेखक कोण आहे? पुस्तक आणि लेखक हे सुद्धा कव्हर केलं, मी कुठं बोलत नाही. तो जाऊन बघ आता त्या ठिकाणी व्हिडिओज मध्ये. कमीत कमी मी आतापर्यंत अनेक व्हिडिओज टाकलेले आहेत, तिथे बघावं लागेल मला, पण टाकलेले पुस्तक आणि लेखक, आणि त्यातला हा या ठिकाणी हा भाग तुम्हाला मुद्दा करेल. ठीक आहे. तुम्ही वाटलंच तर मला कमेंट्स करा, त्या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून पाठवतो. हा मुद्दा आपल्या इन्स्टावर कव्हर केलेला आहे की इग्नाइटेड माइंड, आणि त्याच सोबत हे सुद्धा आहे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं हे पुस्तक बरं का. या ठिकाणी मी पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. पण हे सुद्धा पुस्तकं मोठ्या प्रमाणात सध्या चर्चेत आहेत. बघा, प्लेइंग टू विन, सायना नेहवाल. एवढं वाचा, याच्याच आसपास प्रश्न येईल. मी जेव्हा जात चोरली, बाबूराव बागुल. शिवाजी कोण होता? गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यानंतर श्यामची आई, साने गुरुजी. महत्वाचे IMP करतो पोलीस भरतीला अनेक वेळा प्रश्न विचारला गेलेला. अमृतवेल, वि.स. खांडेकर आणि छावा, शिवाजी सावंत. ठीक आहे. पुस्तक आणि लेखक आपण या पुस्तकातही आपल्या कव्हर केलेले. मराठीचं व्याकरणाचं पुस्तक आहे बघा आपलं A to Z, मराठी व्याकरण व शब्दसंग्रह, हे लिहिलेलं आहे ज्ञानेश्वर बांगर सरांनी लिहिलेले, आणि अध्यापक आहेत महाराष्ट्र पब्लिकेशनच्या आपल्या या, आणि विठ्ठल बडे सर आहेत. बरोबर आहे. यांची निवड PSI म्हणजे PSI म्हणून त्यांची निवड झालेली सुद्धा आहे. तर विठ्ठल बडे आणि ज्ञानेश्वर बांगर यांनी अतिशय सुंदर असं पुस्तक A to Z व्याकरण. जबरदस्त सोनिया. यात दिलेलं काय? मागचे प्रश्न आणि त्याचं विस्तारित स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. तो प्रश्न का विचारला गेलेला आहे, आणि त्याच स्पष्टीकरणावर पुढच्या परीक्षेमध्ये प्रश्न आहे. भयानक. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. मगाचपासून सर नुसते आम्हाला पुस्तकं दाखवत आहेत. सोन्या, कव्हर कर, बाकी काय नाही. जल्लीकट्टू हा महोत्सव, आणि ज्यांनी घेतले त्यांना विचार, नंतर मग कव्हर कर, किंवा जा पुस्तकाच्या दुकानात 4 पुस्तकं समोर ठेव, वेगवेगळे नावं सांगत नाही मी तुला कोणकोणते पुस्तकं, पण जे गाजलेले असतील ते समोर ठेव, आणि ते समोर ठेवून आपलं पुस्तक कम्पेअर कर. लगेच लक्षात येईल तुला नेमका काय खेळ आहे. अरे रात्रभर जागून आम्ही पुस्तकं ते म्हणजे आपले ज्ञानेश्वर बांगर सरांनी जे आहे बऱ्यापैकी जागून एक महत्वाचे मुद्दे ज्यांच्यावर 100% विचारलं जाऊ शकतं अशा प्रकारे बनवायचा प्रयत्न केला पुस्तकं. बघा, जल्लीकट्टू हा महोत्सव आणि राज्य विचारलं जातं, लोकनृत्य राज्य विचारलं जातं. अहमदनगर या परीक्षेमध्ये लोकनृत्यावर प्रश्न विचारला गेला होता. आता या परीक्षेमध्ये त्याही व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लोकनृत्य यावर प्रश्न विचारलाय. पुढे येणार जल्लीकट्टू. जल्लीकट्टू म्हणजे लोकनृत्यावर विचारला गेलेला. याचा अर्थ पुढच्या प्रश्नपत्रिका ज्यावेळेस आपण बघू किंवा पुढच्या परीक्षांमध्ये तुम्हाला यांच्यावर उत्सवावर विचारलं जाणार. तर उत्सव, लोकनृत्य हे 2 महत्वाचे असतात. तमिळनाडू, पर्याय क्रमांक 2 जल्लीकट्टू. पुढे जाऊया बघा, ओणम. आणि जल्लीकट्टूवरच का विचारलं गेलेलं आहे ते सध्या चर्चेत आहे. 2020 पासून चर्चेत आहे सोन्या. ओणम केरळ, गुढीपाडवा महाराष्ट्र, छठ पूजा बिहार, अंबुबाची मेला आसाम, मांडो महोत्सव गोवा, नवरात्र गुजरात, आणि लोसार जम्मू काश्मीर. पुढे जाऊया बघा, कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही? कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही? नर्मदा, यमुना, गोदावरी आणि गंगा. गंगा नदी एकूण 25. ठीक आहे, एवढं डीप मध्ये जाऊन उपयोग नाहीये. एकूण लांबी सर्वात जास्त लांबीची आहे यमुना नदी सुद्धा आहे, आणि गोदावरी नदी सुद्धा आहे. गंगेची सर्वात लांब यमुना नदी आहे. गंगा आणि यमुना यांच्या दरम्यानचा जो दुआब आहे, दुआब म्हणजे 2 नद्यांच्या दरम्यानचा दुआब अतिशय सुपीक असतो, लोकसंख्या जास्त असते. जगातील सर्वात मोठा दुआब कोणता? गंगा आणि यमुना यांच्या दरम्यानचा. त्याच सोबत सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणती नदी तयार करते? गंगा नदी तयार करत असते. गोदावरी नदी आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. 49% भूभाग आपल्या महाराष्ट्राचा ज्या नदीने व्यापलेला आहे ती म्हणजे गोदावरी नदी आहे.
आणि मग नर्मदा नदी आपल्या भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी, बाकी या सगळ्या पूर्व वाहिनी नद्या आहेत. आपल्याला विचारलंय बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही. मागचं वाक्य वाचत जा सोन्या, अन्यथा तू चुकशील. हे भारत आहे, आता या ठिकाणी बंगालचं आहे. आणि याच ठिकाणी काय उत्तर दक्षिण पसरलेलं हे अंदमान निकोबार द्वीप समूह 573 बेटांचा समूह आहे. आणि या ठिकाणी बघा अरबी समुद्र आहे. आणि इथे लक्षद्वीप उत्तर दक्षिण पसरलेला आहे. मिनिकॉय वगैरे हे सगळे बेट आहेत. या ठिकाणी एकूण 34 बेटांचा हा समूह आहे. आणि इथे अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी जी अमरकंटक या ठिकाणी जिचा उगम होतो, जी खसदरीतून वाहते आणि आपल्या भारतातील सर्वात लांब नदी आहे, ज्या नदीच्या प्रवाहामध्येच म्हणजे नदीच्या किनारीच सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्टॅच्यू ऑफ युनिटी हे जगातील सर्वोच्च पुतळा जो आहे ना 182 मीटर उंच पुतळा त्याच ठिकाणी उभा केलेला आहे. बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला उगम नर्मदाचं अमरकंटक, या ठिकाणी गंगाचं गंगोत्री. गंगाचं तसं म्हटलं तर भागीरथी आणि अलकनंदा या 2 नद्या एकत्रित येतात आणि त्यानंतर मग गंगा बनते एकत्रित प्रवाहाला. ठीक आहे. बाकी यमुना आहे, यमुनोत्री, गोदावरी आहे, त्र्यंबकेश्वर नाशिक मध्ये, कृष्णा आहे, महाबळेश्वर, भीमाशंकर, पैनगंगा, अजिंठा डोंगर. पुण्याच्या परीक्षेसाठी यावर प्रश्न विचारला जाईल. भीमा नदी अत्यंत महत्वाची आहे पुणे या अख्ख्या प्रशासकीय विभागासाठी. बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही? नेपाळची हद्द लागत नाही सोन्या. बघ ना या ठिकाणी. ठीक आहे, हे पर्याय वाचण्यापूर्वी का एक्सप्लेनेशन देऊ का नको भीतीच वाटायला लागली. तू कमेंट मध्ये सांगतो, फार डीप मध्ये आहे. आणि पुढचं घ्या, स्पीड मध्ये घ्या सोन्या. नुसता पळ जिंदगी पळू पळू झंड झाली तुझी, पण नुसता पळ. बघ या ठिकाणी इथे काय आहे? नेपाळ आहे. इथे काय आहे? भूतान आहे. आणि या ठिकाणी हे सिक्कीम आहे. आणि याच ठिकाणी गंगटोक आहे. कळतंय का तुला? सिक्कीमचं गंगटोक. इथूनच एक नदी जिचा उगम होतो ती म्हणजे तिस्ता नदी आहे. इथे आहे उत्तराखंड, इथे आहे यूपी, इथे आहे बिहार, या ठिकाणी आहे पश्चिम बंगाल. इथे पश्चिम बंगालचं हे टोक लागतंय सोन्या, पश्चिम बंगालचं. आणि हे आहे सिक्कीम. कळतंय का? म्हणजे कोणकोणते? तर उत्तराखंड, यूपी, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम. या ठिकाणी बघा ना तुम्ही, उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा आहे का रे? लागत नाही विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. ओरिसाचा किनारा लागत नाही किंवा ओरिसा नाही लागत. नेपाळची सीमा उत्तराखंड, उत्तर प्रदेश, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहार. ओरिसा राज्याची सीमा नेपाळला लागत नाही. नेपाळ देशाची राजधानी काठमांडू व चलन कोणतं आहे? तर नेपाळी रुपया आहे. नेपाळी रुपया. नेपाळी रुपया आहे. पुढे जाऊया बघा. नागरिकांची मूलभूत कर्तव्य राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे? अहमदनगरची प्रश्नपत्रिका बघा. मी ओरडू सांगितलेलं सोन्या की मूलभूत कर्तव्यावर प्रश्न विचारत आहेत. त्याचसोबत भाग एक जो आहे स्थान विस्तार 1 ते 4 कलमांमध्ये तुम्हाला तिसरं कलम विचारलं जाऊ शकतं आणि दुसरं कलम विचारलं जाऊ शकतं. पहिल्या कलमावर प्रश्न काय विचारला जातो की पुढील पैकी डीप मध्ये घेतलं असतं सोन्या, पण तुलाच वाटतं की कुठं पळायचं असतं काय माहित तुला, काय कोणाचा फोन येतो की मेसेज येतो काय माहित. ठीक आहे. भाग 1 मधील पहिलं कलम जे आहे त्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? भारत हा राज्यांचा संघ, संघराज्य नाही राज्यांचा संघ आहे. ठीक आहे. दुसरं तिसरं कलम महत्वाचं आहे. दुसरं कलम जे आहे बाहेरचा एखादा भाग आपल्या भारतामध्ये समाविष्ट करायचा असेल तर त्यावेळेस दुसऱ्या कलमाचा वापर केला जातो. तिसरं कलम जे आहे अंतर्गत भाग, समजा भूप्रदेश आहे एखादा, समजा एखादा राज्य आहे आणि राज्याचं विभाजन करायचंय 2 केंद्रशासित प्रदेश, जसे की जम्मू काश्मीर या राज्याचं 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन करण्यात आलं होतं. लडाख आणि केंद्रशासित प्रदेश कोणता दुसरा? तर जम्मू काश्मीर. या दोनही केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कलम 3नुसार करण्यात आली होती. त्याचसोबत 26 जानेवारी 2020 रोजी जे दादर नगर हवेली द्वीप दमन एकत्रित करण्यात आलं, ते सुद्धा कोणत्या कलमानुसार? तर कलम 3नुसार. ठीक आहे. नाव वगैरे राज्यांची बदलायची, अंतर्गत काहीही बदल करायचे असतील भूसीमांमध्ये कलम 3. कलम 4 म्हणते काय? कलम 2 आणि कलम 3 साठी घटना दुरुस्ती पद्धत लागू नाही. 368 कलम जे आहे हे लागू होणार नाही. त्याचं कारण अजून मी सांगितलं असं, पण आता गरजेचं नाही. सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो विषय गेला होता, पण ते ठीक आहे बाजूला घेऊया आपण. 5 ते 11 नागरिकत्व समजून घे. हे कलम वाच 5 ते 11. त्यामध्ये सुद्धा सांगितलं असतं. ठीक आहे. 12 ते 35 कलम वाचून घे. भाग 3 मूलभूत अधिकार. मग मार्गदर्शक तत्वे 36 ते 51 आणि त्यानंतर मग मूलभूत कर्तव्य जे
42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये समाविष्ट केले होते इंदिरा गांधीजी यांच्या कालावधीमध्ये, ते म्हणजे आणि ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं, ते घटना दुरुस्ती 42वी अत्यंत महत्वाची. त्यामधील हे मूलभूत कर्तव्य शिवरामन समितीच्या शिफारशीवरून, स्वर्णसिंग समितीच्या, शिवरामन नाही बरं का, स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून एकूण 10 कर्तव्य त्यावेळेस समाविष्ट केली 42व्या घटना दुरुस्तीनुसार. ठीक आहे, 1976 मध्ये. आणि त्यानंतर मग 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती किंवा 86वी घटना दुरुस्ती, त्यानुसार अधिक एक करायचं, यामध्ये अजून एक कर्तव्य समाविष्ट केलं. झाले 11 कर्तव्य. सध्या 11 कर्तव्य 51 अ मध्ये दिलेले आहेत. मूलभूत कर्तव्य 51. महत्वाची कलम मला जी वाटली ती इथे केलेली कलम 14 कायदा पुढे. मला म्हणजे आपले जे टीम आहे की नाही त्यांनी अरे सोन्या महत्वाचे मुद्दे, मागचे प्रश्नपत्रिका अनालिसिस करून मुद्दे या ठिकाणी समाविष्ट केलेली आहेत. कलम 14 कायद्यापुढे समानता, कलम 17 अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे, कलम 21 अत्यंत महत्वाचं आहे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण, आता काय जीविताचा अधिकार झालाय. 21 अ मध्ये एकूण 19 वेगवेगळे मुद्दे आहेत. हे 19 वेगवेगळे मुद्दे, जसं की तुला स्वच्छ पिण्याचं पाणी ते देणं गरजेचं, ते कुणी तर सरकारने प्रोव्हाइड करणं गरजेचं, तुझा जीविताचा अधिकार आहे, तो अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही. स्वच्छ हवा पाहिजे तुला, अरे तू वातावरणामध्ये वेगवेगळे गॅस सोडत आहेस, तू सोडतोय म्हणजे तुझी गाडी सोडते, सोडा तू सोडत नाहीये, तूही सोडत असतो, परंतु त्याचा काय एवढा इफेक्ट होत नाही. पण गाड्यांचा मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड 2 व्हीलर मध्ये असते, 4 व्हीलर मध्ये पेट्रोल जाळतोय, डिझेल जाळतोय, कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे, जास्त डीप मध्ये जाऊन उपयोग नाहीये. कलम 32 घटनात्मक उपायाचा अधिकार. कलम 40 ग्रामपंचायतीची स्थापना IMP करतो. नाही वेळा विचारलाय प्रश्न हा, पोलीस भरती आवडता प्रश्न. कलम 52 राष्ट्रपती पदाची निर्मिती. राष्ट्रपती पदासाठी 52 कलम आहे. पुढे जाऊया. आणि 153 राज्यपालांसाठी आहे. DOTS उपचार पद्धत डॉट्स, लय वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचं योग्य उत्तर क्षय, पर्याय क्रमांक 4. मग वेगवेगळे इन्फॉर्मेशन बघून घ्या, याच्या आसपास प्रश्न येतील. क्षयरोग हा एक जीवाणूजन्य आजार आहे. सामान्यतः या आजाराला TB म्हणजेच ट्युबरक्युलोसिस हे पाठ कर, पुढच्या परीक्षेसाठी विचारलं जाईल. आणि हा आजार मायकोबॅक्टेरिया अत्यंत महत्वाचं आहे बरं का, हे दोन्हीही पाठ कर. या प्रकारच्या जीवाणूमुळे, जीवाणूजन्य रोग आहे. मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य कव्हर केलेलं आहे. मागचाच व्हिडिओ भाग जो 1 आहे की नाही तो बघूया. आता भाग 2 दुसरा आहे. त्यात मुख्यतः भाग दुसरा म्हणजे सोन्या जे आत्ताच्या प्रश्नपत्रिका आहेत की नाही तुझ्या या वर्षीच्या, त्यातील GS GK, तर हा छत्रपती संभाजीनगर अहमदनगरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघून घे. ठीक आहे, मलाही लक्षात नाही भाग किती आहे, पण त्यात मुख्यतः 75% रुग्णांमध्ये फुफ्फुसांचा बाधा होत असते. म्हणजे आपला फुफ्फुस 25 पॅचेस असतात. कोरोनामध्ये काय झालं बघा, प्रतिकार शक्ती कमी झाली, म्हणजे व्हाईट ब्लड सेल कमी झाल्या आपल्या शरीरातील, तर लागण होत असते वेगवेगळ्या रोगांची. सर्वात अगोदर सर्दी खोकला होत असतो, मग निमोनिया होतो, मग TB होतो. ठीक आहे, निमोनिया TB यांच्यामध्ये म्हणजे TB फक्त सिगरेट पिल्यानेच होतो असा विषय नाहीये. शरीरातील प्रतिकार शक्ती, व्हाईट ब्लड सेल, WBC एकूण 4 प्रकारच्या वेगवेगळ्या असतात. HIV मध्ये सुद्धा काय होतं, HIV हा रोग नाहीये सोन्या. HIV काय करत असते, त्याचे विषाणू WBC मारत असते, संपवत असते. WBC आपले सैनिक आहेत शरीरातील. मग त्यावेळेस HIV एखाद्या व्यक्तीला झाला असेल लागण, तर त्याला 10 वर्षानंतर कळतं, परंतु सुरुवात कशी होते HIVची 10 वर्षानंतर कळतं असं नाहीये. टेस्ट केली तर लगेच कळेल, पण झाला असेल तर 10 वर्षानंतर त्याचा इफेक्ट होतो. आणि कसं असतं त्यामध्ये, प्रतिकारशक्ती कमी झाली की अगोदर निमोनिया होतो, TB होतो. TB एखाद्या व्यक्तीला झाला असेल की लगेच त्याची टेस्ट केली जाते HIVची. का बरं? कारण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी करणारे जेवढे आहेत, जसं की आता हे कोरोना व्हायरस आहे, व्हायरस सुद्धा काय करते, आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी करते. मग निमोनिया अनेकांना झाला, पॅचेस भरत गेले निमोनिया झाला की, आणि भरत गेल्यानंतर मग कितीही वातावरणामध्ये ऑक्सिजन असो, आपलं शरीरच ऍक्सेप्ट करायला तयार नसेल तर आपल्याला बाहेरून ऑक्सिजन लावावं लागतं की नाही, मग ऑक्सिजनची कमतरता भासत होती. या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये. राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती, राज्यसभा विचारले ना सोन्या तुला, तर ते वरिष्ठ सभागृह आहे. कलम किती? 80व्या कलमात दिलेला आहे. 81व्या कलमामध्ये जे आहे लोकसभा दिलेली आहे, आणि 69व्या कलमामध्ये संसद दिलेला आहे. संसदेचा भाग काय आहे? राज्यसभा, वरिष्ठ सभागृह, कनिष्ठ सभागृह. 81व्या कलमामध्ये म्हणजेच लोकसभा, आणि राष्ट्रपती 52वं कलम. हे तीनही कलम जर जोडले 80, 81 आणि 52 तर संसद तयार होते. मग वरिष्ठ सभागृहाचे सभापती आपल्याला विचारलं गेलेले उपराष्ट्रपती असतात. उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपराष्ट्रपती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे सोन्या. जया बच्चन यांचं संपूर्ण नाव त्यांनी उच्चारलं होतं, जया अमिताभ बच्चन. तेव्हापासून थोडीशी कॉन्ट्रोवर्सी झाली होती, तिथे वादही झाला होता राज्यसभेमध्ये.
100% विचारलं जाईल पुढच्या परीक्षेमध्ये, याही परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे वर्षभराच्या सर्व परीक्षांमध्ये, कारण अविश्वासाचा ठराव आणत आहेत यांच्या विरोधात. बरोबर आहे, अजून आणलाय की नाही मला माहित नाहीये, पण चर्चा चालू होती अशी विपक्षांची. मग आणण्याची शक्यता आहे की नाही मी त्यावर बोलत नाही, फक्त एवढंच की उपराष्ट्रपती ते जे आहेत ते जगदीप धनखड आहेत. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती असतात. उपराष्ट्रपती कलम 63 आहे. सध्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत. दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संविधानिक पद आहे. मग पहिलं कोणतं? राष्ट्रपती असतं. संसदेच्या राज्यसभा सदनाचा अध्यक्ष ही कामगिरी उपराष्ट्रपतींवर असते. मुळात ते ज्या वेळेस शपथ घेतात उपराष्ट्रपती पदाची शपथ घेत असतात 69व्या कलमानुसार. 69 ठीक आहे. कलमही विचारलं जाऊ शकतं, चर्चेत येते पद. ठीक आहे. मग ज्या वेळेस ते शपथ घेत असतात 5 वर्षांसाठी ते असतात. एक मात्र असं पद आहे राज्यसभेतील की जे म्हणजे राज्यसभेचे एक मात्र असे सदस्य आहेत की ज्यांचं कार्यकाळ 5 वर्षांचा, अन्यथा सर्व सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. सर्वांना माहिती आहे. उपराष्ट्रपती शपथ घेतात 69 या कलमानुसार. ठीक आहे. सध्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड दुसरे सर्वोच्च दर्जाचे संविधानिक पद आहे. संसदेच्या राज्यसभा सदनाचा अध्यक्ष ही कामगिरी ते बजावत असतात. ज्यावेळेस कार्यभार हातात घेतात त्यावेळेस ते पदसिद्ध अध्यक्ष असतात राज्यसभेचे. परंतु ज्या वेळेस राष्ट्रपती हे पद मोकळं होतं काही घटनांमुळे, जसं की त्यांचं निधन झालं असेल, जसं की त्यांनी राजीनामा दिला असेल, किंवा महाभियोग प्रक्रिया त्यांच्यावर राबवून ते पद मोकळं झालं असेल, तर नवीन राष्ट्रपतींची नियुक्ती होऊस तर स्वतः उपराष्ट्रपती जे असतात म्हणजेच पदसिद्ध अध्यक्ष जे राज्यसभेचे सभापती असतात की नाही जगदीप धनखड हे राष्ट्रपती पद भूषवणार, लगेच त्यांच्या हातामध्ये जाणार. बाकी 11 ऑगस्ट 2022 रोजी जगदीप धनखड यांची 14वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे. राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर उपराष्ट्रपतींकडे देत असतात ते, हे सुद्धा लक्षात ठेवा. बाकी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसमोर राष्ट्रपती शपथ घेत असतात. डार्क वेब काय आहे? डार्क वेब बहुचर्चित सिनेमा आहे का, डार्क समूह आहे का, काळ्या रंगाच्या जाळ्या आहेत का, सर्वेलन्स पासून लांब असणारे इंटरनेट? पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. डार्क वेब. बाकी डार्क वेब हा इंटरनेटचा एक भाग आहे जिथे कायदेशीर आणि बेकायदेशीर अशा दोन्ही प्रकारची कामे केली जातात. डार्क वेब म्हणजे सर्व प्रकारचे वेब बेकायदेशीर काम करणारं नंदनवन आहे. डार्क वेब त्याला नावच त्यासाठी दिलेलं आहे. हे खास करून आत्ता 2023 मध्ये चर्चेत होतं. बघा, ज्यांनी IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा अभ्यास केलेला आहे त्यांना माहिती असेल की किती मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी चर्चेत होत. त्यामध्ये काही सुधारणाही करायच्या होत्या आणि त्यासाठी लोकसभेमध्ये त्यावर चर्चाही झालेली आहे. सोन्या, तुम्ही मागचे ज्यावेळेस तुम्ही चालू घडामोडी बघाल, रोजच्या अपडेटमध्ये राहा. तुम्हाला असले मुद्दे जे आहेत म्हणजे तुमची सवय लागल की पुस्तक वाचायचं आहे आपल्याला. तर या पुस्तकामध्ये, हे पुस्तक पण मोठ्या प्रमाणात आपलं चर्चेत आहे. सोन्या, घेऊन टाक, जबरदस्त आहे, भारी पुस्तक आहे. सर आज नुसते पुस्तकाची मार्केटिंग करताय का? नाही सोन्या, जे महत्वाचं आहे ना ते आई शपथ सोन्या, उगत सांगत नाही, जे महत्वाचं आहे ते सांगतोय तुला, टाइमपास नाहीये. तर बघा, मी काय म्हणत होतो, डार्क वेब. आता ज्या वेळेस तू करंट अपडेट किंवा पुस्तक चालू घडामोडीच्या अपडेटमध्ये आहेस, तू न्यूज वगैरे बघत आहे, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर 7 वाजता तू काय करायला पाहिजे, तर सकाळची जी पहिली न्यूज आहे की नाही 6 वाजताची आणि 7 वाजताच्या दरम्यान आकाशवाणी ऐकायची. ती आकाशवाणी जर त्यावेळेस तू ऐकली नाही, नंतरही युट्यूबवर असते, मग ती लिंक सुद्धा मी तुला माझं नाहीये बरं का, ते दुसऱ्यांचं कोणाच तरी आहे युट्यूब चॅनल, पण त्यावर रोज असते बातमी आकाशवाणीची. ती ऑडिओ माध्यमातून असते. आकाशवाणीची बातमी ऐकायची. बातमी ऐकल्याबरोबर महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी कळतात. एक्सप्लेनेशन सुद्धा 15-20 मिनिटाचं असतं. स्पीड वाढवायचा त्याचा, ऐकायचं, महत्वाचं जे आहे ते ऐकायचं. बरोबर आहे. त्यामध्ये सुरुवातच होते नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्यानुसार. तुम्हाला समजा ऐकायचं नसेल तर स्पीड वाढवायचं तिथे किंवा पुढे, आणि बाकी महत्वाचे मुद्दे ऐकायचे. तर ते मुद्दे ऐकत असताना तिथे ऐकले, तुझ्या मेंदूने एकदा ऐकलेले आहेत, पुस्तक वाचत असताना लगेच तिथे फोकस जातो. अरे हे चर्चेत होतं बरं का, मी आता न्यूजमध्ये वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे, मग तू तिथे जास्त फोकस करतोस. ऑटोमॅटिकली परीक्षेत तेच विचारतात. आणि तशा प्रकारे विद्यार्थ्यांना पैकीचे पैकी मार्क मिळालेले विद्यार्थी जे असा अभ्यास करत असतात. डार्क वेब म्हणजे सर्व प्रकारचे बेकायदेशीर काम करणारं नंदनवन आहे. पुढचं बघा, ATS कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? तुला विचारणारच. लॉंग फॉर्म एक तर विचारणार किंवा शॉर्ट फॉर्म जे आहे कशाचा आहे, अशा प्रकारे. म्हणजे उत्तर तेच झालं ना, लॉंग फॉर्मच आहे ना ते विचारलेलं. अँटीडोट टेलर सिस्टम अजिबात नाही. अँटी टेररिझम स्क्वॉड टेररिझम स्कीम नाही. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. महत्वाचे फुल फॉर्म दिलेले आहेत. CBSE बरोबर, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजे सेंट्रल बोर्ड सेकंडरी एज्युकेशन, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. त्यानंतर IIM म्हणजे इंडिया
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, त्यानंतर CBI म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, HTML IT मध्ये प्रश्न विचारला म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला एखाद प्रश्न येतोय सध्या, 1-2 प्रश्न मग इथे वारंवार विचारला जाणार आहे. HTML हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आणि 10,000 वेळा प्रश्न विचारला गेला असेल आतापर्यंत, म्हणजे एक अतिशयोक्ती बोलत असतो मी तुला, कारण तू त्या ठिकाणी फोकस करणं गरजेचं आहे. ATM लय वेळा विचारलाय, कमेंट्स मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं ATMचं लॉंग फॉर्म काय आहे. आणि आपल्या देशातील ज्यांना जमलं बरं का त्यांनी सांगायचं आपल्या देशातील पहिलं ATM वर्ष मुंबईमध्ये झालं 1987 ला झालं. बँक सांगायची तुला, जर कोणत्या बँकेचं होतं आपल्या देशातील पहिलं ATM. नाही सांगता आलं तरी काय अडचण नाहीये, फार डीप मध्ये झाला तो विषय, पण ATMचा लॉंग फॉर्म काय आहे तेवढं कमेंट्स मध्ये सांगा लगेच. थर्मामीटर मध्ये कोणता धातू असतो? थर्मामीटर मध्ये पारा असतो. सोनिया, ताप आल्यानंतर तू फक्त बघत असतोस, परंतु खऱ्या अर्थाने पारा असतो. थर्मामीटर मध्ये पारा धातू असतो. पारा रासायनिक सूत्र Hg आहे, त्याचा अनुक्रमांक 80 आहे. पारा हा एकमेव धातू असा आहे जो रूम टेम्परेचर मध्ये म्हणजे ज्या रूम मध्ये तू बसलेला तिथलं नाही, रूम टेम्परेचर म्हणजे ऍव्हरेज 22 डिग्री सेल्सिअस. फॅरनहाइट टेम्परेचर मोजलं जातं 98 डिग्री फॅरनहाइट जे आहे नॉर्मल असतं ते, ठीक आहे. फॅदम नाही, फॅदम म्हणजे ते खोलीचं मोजमाप असतो सोन्या, 6 फॅदम, ठीक आहे. 1 फॅदम म्हणजे 6 फूट असतं. पारा म्हणजे समुद्राची खोली मोजण्यासाठी सुद्धा असतं ते फॅदम. सोनार तंत्र म्हणजेच काय की ते एक अशा प्रकारचं तंत्र की आवाज जातोय खाली, धडकून येतोय, किती वेळात आला त्यावरून लगेच ते तंत्र काय सांगते एवढं खोल आहे ते, बरोबर. खाली जायची गरज आहे का? नाही. त्याचप्रमाणे फॅदम आणि ते तंत्र जे आहे किती खोल आहे, तर फॅदम या म्हणजे मोजमापामध्ये सांगत असतो की किती खोल आहे. सोनार तंत्र. पारा हा एकमेव धातू असा आहे जो रूम टेम्परेचर मध्ये किती द्रव अवस्थेत असतो. सामान्यतः फ्लोरोसेंट दिवे, थर्मामीटर, बॅरोमीटर मध्ये पारा वापरला जातो. मी ती नोट्स देतो ना विज्ञानाची, आपल्या याच्यावर देईल तुला, काळजी करू नकोस. त्यामध्ये 4 ते 5 पेजेस आहे, त्यामध्ये दिलेले धातू, अधातू आणि मिक्स जे असतं ते, तर धातू व अधातू आणि दोघांचाही प्रकार. मग त्यामध्ये एका चार्टमध्ये दिलेले धातू, दुसऱ्यामध्ये अधातू, महत्वाचे बरं का, सगळेच नाही. आणि मग त्यात दिलेलं आहे की कशा प्रकारे दोघांमध्ये काय काय फरक आहे, दोघांमध्ये साम्य कशामध्ये आहे. त्याचसोबत तुम्हाला आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी ती एक्सप्लेन केलेली आहे, त्यावर एखादा प्रश्न असतो. ती खास करून नोट्स बनवली आपल्या पोलीस भरतीसाठी. सामान्यतः फ्लोरोसेंट दिवे, थर्मामीटर, बॅरोमीटर मध्ये पारा वापरला जातो. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. अजिंठा लेणीचे चित्र काय दर्शविते? जातक कथा. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. लय वेळा प्रश्न विचारलाय आणि खास करून छत्रपती संभाजीनगर असेल तर अजिंठा वेरूळ विचारणार. मग अजिंठा लेणीची चित्र जातक कथा दर्शविते. अजिंठा लेणी आणि मुंबईच्या लोकांनी जे आहे एलिफंटा बाबत वाचायचे. भले मुंबई एलिफंटा बाबत वाचून घ्या मित्रांनो. रायगड च्या जवळ आहे, परंतु तुम्हाला तरी सुद्धा मुंबईच्या जवळ असल्यामुळे, म्हणजे रायगड जिल्ह्यात एलिफंटा आहे, परंतु तरी सुद्धा तुम्हाला मुंबईवर प्रश्नपत्रिकेत विचारलं जाईल. बाकी बौद्ध धार्मिक कलेचे सर्वोत्तम नमुने या प्राचीन लेण्यांमध्ये आढळते. अजिंठा लेण्यांमधील एक चित्र 20 रुपयाच्या नोटावर आहे आणि यामध्ये बुद्धाच्या जन्मापूर्वीपासूनच्या कथांचा समावेश दिसून येतो. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊ. अशोक चक्रामध्ये 24 आरे असतात. किती? पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. बघा, अशोक चक्रामध्ये 24 आरे. तारीख विचारली जाईल तुम्हाला. अशोक चक्र कुणाचं? तर आपल्या ध्वजामध्ये सुद्धा अशोक चक्र आहे. 22 जुलै 1947 ला आपला ध्वज स्वीकारला गेलेला आहे. आपल्या घटनाकारांनी भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय ध्वजाच्या माध्यमाची अशोक चक्र 22 जुलै रोजी स्वीकारण्यात आलेला आहे. आणि सारनाथ येथील सिंहाचे प्रतीक आणि अशोक स्तंभ हे सर्वात महत्वाचे अवशेष समजले जातात. अशोक चक्रामध्ये 24 आऱ्या. अशोक चक्र म्हणजे धम्माने प्रेरित असलेल्या सदाचरणाचे चक्र म्हणजेच अशोक चक्र, ठीक आहे. सम्राट अशोकांचे चक्र म्हणजे धम्मचक्राचेच रूप आहे, धम्मचक्र. पुढे जाऊया. बघा, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगरमध्ये. सर, मी छत्रपती संभाजीनगरची परीक्षा देतोय, मला कळसुबाईचं शिखर का विचारलं? सोने, अख्ख्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे ना ते. तू केवळ अहमदनगरच्या परीक्षेसाठीच वाचू नकोस, छत्रपती संभाजीनगरच्या परीक्षेमध्येच काय सगळ्या परीक्षांमध्ये विचारलं जाईल, कारण आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे ते 1646 मीटर. क सा मी ह स तो आणि शेवटी त्र्यंबकेश्वर. टेन्शन घ्यायचं नाहीये. मग हे पाठ करत बसू का? अरे 1646 आणि 1567. तुझ्या जिल्ह्याची परीक्षा आहे का? यस, साताऱ्याची आहे परीक्षा. वाच ना मग हे.
अहमदनगरची परीक्षा, अरे वाच ना हे. नाशिकची परीक्षा, अरे सोन्या वाच की हे. पुण्याची परीक्षा, अरे चोंग्या वाच की हे. चोंग्या, सोन्या, ठुसक्या, अरे हक्काने बोलत असतो मोठ्या भावासारखा. बरोबर आहे, तुला लहान भाऊ मानत असतो आणि म्हणून मी बोलत असतो. तसं तुला जाग येत नाही. बरोबर आहे, नाराज होत नको जाऊ. काय चुकत असेल तर माफ कर सोन्या, परंतु हक्काने बोलत असतो तुला. पुढे जाऊया बघा. त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आहे. समजून घ्यायचं, स्क्रीनशॉट मारून घ्यायच्या पलीकडे जाणार नाही. भारत देशाची जमीन हद्द किती देशाच्या हद्दीस लागून आहे? प्रॅक्टिकली सांगतो तुला बघ. सर एक्सप्लेनेशन नको, मग पाठांतर करत बस सोन्या. कालांतराने तू तुझं नाव विसरून जाशील. तुझं नाव विसरला काय हरकत नाहीयेस, तिचं नाव विसरू नकोस, नाही तर ब्लॉक होऊन जाशील तू. अरे मॅपच जमाना मला, ठीक आहे. जास्त रंगवायचा प्रयत्न केला की कस तरी निघतो. या ठिकाणी भूताने, सॉरी नेपाळ, भूतान, म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश, बांगला मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे बरं का. बांगलादेश सरकार त्या ठिकाणची कशी झाली तुम्हाला माहिती. श्रीलंका, हे श्रीलंका जे आहे इथे पालची समुद्रभूमी आहे, त्यामुळे त्या ठिकाणी हे लागून नाहीये आपल्या देशाला. पाकिस्तान भिकारचोट देश, अफगाणिस्तान. सर असं का बोलताय बरं? अरे ते वागतच तसं सोन्या. या ठिकाणी बघ ना कसं दिसतंय ते, असं दिसतंय कुत्रा कसा बसतो तसं दिसतंय की नाही. पाकिस्तान, ठीक आहे. मग किती देश आहेत? पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, म्यानमार आहे, बांगलादेश. 1 2 3 4 5 6 आणि इथं चायना राहिला ना रो. चायना हा सुद्धा असाच आहे नालायक देश. तर एकूण किती? 1 2 3 4 5 6 7. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. बचपन MBA आपण आपल्या बॅचची रेकॉर्डिंग चालू आहे बरं का सोन्या. आपल्या ॲपवर आपण बॅच घेत आहोत. त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे आपल्या ॲपची. आपलं ॲप असणार आहे त्या ठिकाणी. इंस्टाग्रामचं आपलं जे अकाउंट आहे ना, मगाशी मी तुला लिहून दिलं, त्याचं लिंक सुद्धा देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये. त्याचसोबत अजून आपल्या टेलिग्रामचं चॅनलचं सुद्धा लिंक देणार आहे. आणि आपलं महाराष्ट्र पब्लिकेशनचं जे महाराष्ट्र अकॅडमी आहे ना आपली इंस्टाग्रामचं अकाउंट, त्याची लिंक देणार आहे. म्हणजे 2 इंस्टाग्रामचे अकाउंट आणि एक ॲपची लिंक, त्याचसोबत आपलं टेलिग्रामची सुद्धा लिंक देणार आहे. व्हॉट्सअपचा नंबर देणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही समजा काय संपर्क साधा बोलायचं असेल तर चॅटिंगच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी मेसेज करू शकता. त्या ठिकाणी हे जे बचपन MBA मी काय सांगितलं तुम्हाला, आपण ॲपची रेकॉर्डिंग चालू केली. जॉग्राफी स्वतः मीच घेतोय, GS GK मी स्वतःच घेतोय त्या ठिकाणी. तर तिथे बॅच आपण लॉन्च करतोय. एकदा रेकॉर्डिंग पूर्ण झाली की काही दिवसांमध्ये, 10-15 दिवसांमध्येच माझ्या मते बॅच लॉन्च होणार आहे आपल्या अकॅडमीची. ज्यांना जॉईन करायचे असेल अतिशय माफक दरामध्ये आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात स्वस्त बॅच असणार आहे ती, की घरी बसल्या बसल्या तुम्ही GS GK काहीच करायची गरज नाही, फक्त ग्राउंड कर, ती बॅच कर, सगळं कव्हर होणार आहे. आजपर्यंतचे जेवढे पुस्तकं आहेत सगळे इम्पॉर्टंट मुद्दे सगळे त्या ठिकाणी कव्हर होतील. तिथे शॉर्ट ट्रिक सांगितली मी या प्रश्नाची. काय आहे? बचपन MBA म्हणजे बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, बरोबर आहे की नाही. त्यानंतर अजून काय? म्यानमार, भूतान, अफगाणिस्तान. काय हे नेमकं उतरता क्रम एकूण लांबीनुसार. सर्वात जास्त लांबी सीमा ज्या देशाची लाभली ते म्हणजे बांगलादेश, त्यानंतर चीनची आहे, त्यानंतर पाकिस्तानची, त्यानंतर नेपाळची या ठिकाणी, त्यानंतर मग म्यानमारची आहे, मग भूतानची आणि मग नंतर अफगाणिस्तान. 74 किलोमीटर केवळ आहे. त्यात सगळं म्हणजे प्रत्येक सीमेला वेगवेगळी नावं काय काय दिलेली आहेत ते सुद्धा आपण कव्हर केलंय. मॅपच्या माध्यमातून अजिबात लिहून घ्यायचंच नाहीये, अख्खं PDF सुद्धा दिलेली आहे आपण बॅचमध्ये. मॅपच्या माध्यमातून सगळं जॉग्राफी कव्हर होणार आहे. चित्रांच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे मी आज चित्र ऍड नाही केले त्यामध्ये, पण आपलं लेक्चर कसं असतं जास्तीत जास्त चित्रांच्या माध्यमातून असतो. तू चित्रांच्या माध्यमातून तुला लक्षात राहत असतं, तू ते दिवसभर तेच करत असतो. जरा वेळ मिळाला की मोबाईल घेतोस, इन्स्टा चालू करतो आणि त्या ठिकाणी व्हिडिओज मध्ये जातो, तिथं बरोबर पॉज करतो, झूम करतो आणि बघत असतोस. काय अभ्यासाचे चित्र. पुढे जाऊया. भारत देशाची जमीन हद्द 7 देशांच्या हद्दीस लागून आहे, दिलेलं आहे या ठिकाणी संपूर्ण. आतापर्यंत मी जे काही सांगितलं तेच हे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. संविधानात दुरुस्ती करण्यासाठी प्रक्रिया अनुच्छेद 368 पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पुढे जाऊया.
पुढचा मुद्दा, संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद 368 मध्ये. मग तू काय करतो? घटना दुरुस्ती सगळ्याच पाठ करत नसतो, मोजकी कलम वाचून घे सोन्या. कलम 74 पंतप्रधान मंत्रिमंडळ. पॉलिटी सुद्धा मीच कव्हर केलेला आहे. पॉलिटीमध्ये महत्वाची जे घटना दुरुस्ती आहेत त्यांच्या मागची पार्श्वभूमी सांगितलेली आहे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 42व्या घटना दुरुस्ती का बरं करण्यात आली, त्याच्या मागची पार्श्वभूमी जर सांगितली तर अख्खं पाठ करायची गरज नाही पडत. थोडंसं मागचं आणि पुढचं करायचं असतं, लक्षात ठेवायचं स्टोरीच्या माध्यमातून, बाकी काय टेन्शन घ्यायचं नसतं. आपलं शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर ज्यावेळेस बॅच लॉन्च होईल त्यावेळेस जॉईन करा नक्की. माफक दरामध्ये आहे. कलम 74 पंतप्रधान व मंत्रिमंडळ, कलम 79 संसद, कलम 80 राज्यसभा, 81 लोकसभा, 108 महत्वाचे आहे राष्ट्रपती बोलू शकतात. अध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष हे जे या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष असतात. 110 कलम अर्थविधेयक, लय वेळा विचारलं. 112 कलम वार्षिक अंदाजपत्रक म्हणजेच आपलं अर्थसंकल्प. 124 कलम सर्वोच्च न्यायालय. 214 उच्च न्यायालय. कलम 153 राज्यपालाची निवड आहे. 152 पासून सुरू होते खऱ्या अर्थाने. 153 पासूनच होते. 52 कलम राष्ट्रपतींचा आहे. 60 कलम आपले जे उपराष्ट्रपती आहेत 63 कलम आहे. त्यानंतर कलम 110 अर्थसंकल्प आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. इथे जर विचारलं तुम्हाला संसद ज्याप्रमाणे आहे केंद्रात तसंच राज्य विधिमंडळ तुम्हाला जर विचारलं तर त्याच्यासाठी कलम आहे 168. 169 कलम विधान परिषद आणि 170 कलम विधानसभा. बघा, संसद ज्याप्रमाणे केंद्रात असते 79व्या कलमानुसार त्याप्रमाणे राज्यात 168व्या कलमानुसार राज्य विधिमंडळ असतं. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राज्यसभा असते, इथं दिलेले का राज्यसभा असते, त्याचप्रमाणे विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह राज्यांमध्ये असते. ज्याप्रमाणे केंद्रात लोकसभा असते त्याचप्रमाणे राज्यांमध्ये विधानसभा असते. सर्व राज्यांना विधानसभा आहे परंतु सर्व राज्यांना विधान परिषदा नाही. 6 राज्यांना विधान परिषदा आहेत. उत्तरेचे 2 म्हणजेच उत्तर प्रदेश आणि बिहार, दक्षिणेचे 4 म्हणजे महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे. टेन्शन घ्यायचं नाही. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा म्हणजे सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता? वनक्षेत्र गडचिरोली. सर हे कसं लक्षात ठेवायचं? लय वेळा विचारलाय प्रश्न पण मी विसरून जातो. अरे सोनिया, ज्या ठिकाणी वनक्षेत्र जास्त आहे त्या ठिकाणी लोकसंख्या घनता कमी असणार आहे, बरोबर आहे की नाही? मग लोकसंख्या घनता ज्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी वनक्षेत्र जास्त असणार आहे, किंवा ज्या ठिकाणी वनक्षेत्र जास्त आहे त्या ठिकाणी लोकसंख्या घनता कमी असणार आहे, किंवा लोकसंख्या घनता ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी वनक्षेत्र जास्त आहे. कॉमन सेन्स वापर, बरोबर आहे की नाही? आणि त्यानुसार या ठिकाणी केवळ 74 घनता आहे. 2 नंबरचं वनक्षेत्र सर्वात जास्त असलेलं सिंधुदुर्ग. मग सर सिंधुदुर्ग मध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र 2 नंबरचं आहे की नाही गडचिरोली नंतर? याचा अर्थ त्या ठिकाणी घनता सर्वात कमी असायला पाहिजे 2 नंबरची, बरोबर आहे की नाही? म्हणजे गडचिरोली नंतर सिंधुदुर्ग. अरे हा बरोबर आहे सोनिया, तसलाच खेळ आहे सगळा. म्हणजे कनेक्शन कसं जुळायचं तू जुळून घे भाऊ. सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा गडचिरोली, सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा लातूर मध्ये आहे. मग सर त्या ठिकाणी घनता जास्त असायला पाहिजे. अरे पावसाचं प्रमाण काहीतरी असताना विषय, आणि त्यामुळे त्या ठिकाणी वनक्षेत्र कमी आहे. कशाला असं करतोय? सर्वाधिक वनक्षेत्र नागपूर विभागात आहे, सर्वात कमी वनक्षेत्र छत्रपती संभाजीनगर मराठवाडा या प्रशासकीय विभागात आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. विभागानुसार सुद्धा विचारलं जाऊ शकतं. उजनी धरण आपल्या देशातील सोन्या, बरोबर, देशातील नाही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे उजनी धरण. मोठं धरण म्हणजेच काय? क्षेत्रफळाने सर्वात मोठं धरण कोणतं असा जर प्रश्न विचारला तर उजनी धरण. सोन्या वेळ लई झालाय रे. उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उजनी धरण सोलापूरमध्ये. पर्याय क्रमांक 1. जास्त डीप मध्ये नको. हे सगळे धरणं आहेत महत्वाचे. जायकवाडी धरण, मग ज्या जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरला त्या जिल्ह्याचं धरण वाचून घ्या आणि नदी सुद्धा वाचून घ्या. पुढे जाऊया. बघा, अरे संपले प्रश्न. व्हिडिओ कसा होता नक्की सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. नुसता थोराळा आवडून टाका सोन्या. धन्यवाद.